प्रिय आई बाबा, आज मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आई वडिलांच्या बलिदानाबद्दल सांगणारी हजारो पुस्तके, हजारो कविता आहेत. परंतु आपली मुलं सुद्धा आपल्यासाठी बलिदान करतात, सॅक्रिफायसेस करतात, हे कुणीच काही बोलत नाही. आणि आज त्याबद्दल मी बोलणार आहे. आज मी सांगते की खरंच मुलं मुली सुद्धा आपल्या पालकांसाठी काय काय करतात. मुलं जेव्हा लहान असतात ना, तेव्हा तो किंवा ती एखादं खेळणं मागतं आणि आपण लहानपणीच पालक ते त्यांना देत नाही. का? कारण त्यांना असं वाटतं की त्या खेळण्याची त्याला गरज नाही. तो त्याचा विनाकारणचा हट्ट आहे. मग मुलं हळू-हळू थोडी मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर त्यांना न विचारता आपण त्यांना सायन्स फील्डमध्ये टाकतो. मग त्यांना ते आवडो अथवा न आवडो. पण मग जगाचा विचार कोण करणार? तरी तेही मान्य करतात. अजून थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तींसोबत लग्न करायचे असतात. परंतु आई-वडील त्यांनाही नकार देतात. का? कारण ते त्यांच्या जातीची, धर्माची किंवा त्यांच्याशी परिस्थिती जुळत नसते. मुलं तेही मान्य करतात आणि तिथंही मन मारतात. परंतु हे मन मारणं मध्यमवर्गीय कुटुंबाचं सतत असंच चालू राहतं आणि मुलं ते सगळं करत असतात. केवळ आपले आई-वडील आनंदी राहावे, खुश राहावे म्हणून. संपूर्ण जगात आई-वडिलांना देव मानलं जातं. अहो, पण कोणत्या देवाला असं वाटेल की आपल्या मुलांनी ते आयुष्य जगावं की जे आयुष्य त्यांना जगायचंच नाहीये? हे माझं पत्र वाचून बऱ्याच आई-वडिलांना काही गोष्टी पटणार नाहीत किंवा ते माझ्यावरती नाराजही होतील. परंतु मी त्या सर्वांना एक सांगू इच्छिते की तुमची मुलं आयुष्य जगत नाहीयेत. अँक्झायटी आणि डिप्रेशनसोबत आयुष्य काटत आहे. याच्यावरती आपण विचार नको का करायला? पटलं तर नक्की शेअर करा.